Hello, friends. You will see in the previous lecture that the skin of the face of a small, slender woman was dry with thin, endless wrinkles like a hair on it. Her age may not have been lives of many women in success agrarian region were hard, and Mrs. Andy's life was more difficult than many. Everyone listen carefully. We will see the next part. Mrs. Addis. There isn't much fear. No one's you are likely to know you have been in this cottage. ती फारशी भीती नाही. तू या बंगलीत आला होतास हे कुणाला कळणार नाही. दॅट्स वाय आय वुड सूनर यू वेंट बिफोर टॉम कम बॅक. फॉर मे बी ही हॅड ब्रिंग अ फ्रेंड विथ हिम अँड दॅट मेक अ ट्रबल. मात्र टॉम येण्याआधी तू इथून गेलेलं बरं, कारण घरी येताना जर त्याने एखादा मित्र बरोबर आणला तर मात्र अवघड होईल. शी ओपन द डोअर फॉर हिम बट ऑन द देअर शोल्ड दे बोथ स्टूड टिल फॉर अगेन फुटेप्स कुड बी हिअर्ड अप्रोचिंग, दिस टाइम फ्रॉम द फार साऊथ. जे मिसेस ॲडिसने त्याच्यासाठी दार उघडले, पण ते दोघंही उंबरठ्यावर स्तब्ध उभे राहिले, कारण यावेळी दक्षिण बाजूने पुन्हा एकदा पावलांचे आवाज त्याच्या दिशेने येताना येऊ लागले. मे बी इट्स अ टॉम, सेड मिसेस ॲडिस. बहुतेक टॉम आला असावा, मिसेस ॲडिस म्हणाल्या. देर इज मोर दॅन वन मॅन देअर अँड आय कॅन हिअर व्हॉइसेस. एकापेक्षा जास्त माणसं येताना दिसत आहेत आणि त्यांचे आवाजही ऐकू येत आहेत. यू विल बी बेटर गो बॅक, शी सेड शॉर्टली. वेट टिल दे हॅव पास एनिवे. तू परत आत गेलेलं बरं, त्या पटकन म्हणाल्या. तेथून निघून जाईपर्यंत तिथेच थांब. Within an unwilling shrug, he went back into the little dusty shed which he had come to hate, and she locked the door upon him. Unwilling shrug means the action of raising the shoulders reluctantly. म्हणजे काय? म्हणजे नाराजीने किंवा नाईलाजाने खांदे उडवत निघून जाणे. म्हणजे नाखुशीने खांदे उडवत तो पुन्हा त्या नावावर लहानशा धुडकट छपरीत शेडमध्ये गेला आणि त्या दार लावून कुलूप घातले. द फुटस्टेप्स ड्रीव नियरर. दे केम स्लोली अँड हेविली धिस टाईम. ती पावले आणखी जवळ आली आणि संत आणि जड असल्यासारखी वाटत होती. फॉर अ मोमेंट he thought they would pass also, but their momentary dueling was only the crossing of the strip of grass outside the door. Momentary means for a brief period of time. म्हणजे बिकमिंग फेंट और मिनिट फॉर अ ब्रीफ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे क्षणभर मंदावलेले. म्हणजे तिथे क्षणभर ती पावले निघून गेली आणि काय असे त्याला वाटले, पण दरवाजासमोरचा हिरवडीवरचा पट्टा ओलांडताना काही क्षण ती मंदावल्यासारखी झाली होती. द नेक्स्ट मिनिट देअर वॉज अ नॉक. आय वॉज नॉट टॉम देन. म्हणजे पुढच्या क्षणी दरवाजावर टकटक झाली, असे म्हणजे तो टॉम नव्हता तर.
Trembling with anxiety and curiosity, Peter Crouch put his eyes to one of the numerous cracks in the door and looked through into the kitchen. विलक्षण अवस्थेमुळे आणि आतुर झाल्यामुळे थरथरत पीटर आणि क्राउच दाराच्या फटीला डोळा लावून स्वयंपाकघरात डोकावून बघू लागला. He saw Mrs. Addis go to the cottage door, but before she could open it, a man came in quickly and shut it behind him. मिसेस ॲडिस बंगलीच्या दरवाजापाशी गेलेल्या त्याला दिसल्या, पण त्यांनी दार उघडण्याच्या आतच एक माणूस झटकन आत शिरला आणि त्याने दार लावून घेतले. क्राउच रेकग्नाइज विल्डर, one of the keepers of Scotney Castle. Scotney Castle, a fort, name of a castle. Scotney Castle, a fort, name of a castle. And he felt his hands and feet grow leaden cold, because they Scotney Castle, जे स्कॉटनी कॅस्टलचा एक रखवालदार बिल्डरला क्राउचने ओळखले आणि त्याचे हातपाय भीतीने गारटले. याचा अर्थ तो इथे आहे हे त्याने समजलेले दिसते. They knew where he was, then they had follow him. तो त्याचा पाठलाग करीत आहे आणि मिसेस ॲडिसकडे त्याने आश्रय घेतला आहे. They had guessed that he had taken refuge with Mrs. Addis. Refuge means shelter, आसरा किंवा आश्रय. It was all off. He was not really hidden. There was no place for him to hide. Directly they opened the inner door, they would see him. हे त्याने ओळखलेले दिसते आणि सगळे संपले होते. आता तो लपून राहिलेला नव्हता आणि तो त्यांच्याकडे लपायची कोणतीही जागा उरली नव्हती. आतले दार थेट उघडून ते त्याला बघू शकले असते. Why couldn't he think of things but better? Why couldn't he think of things better? त्याला दुसरी चांगली जागा का बरे सुचली नाही? Why wasn't he cleverer at looking after himself like other men? His legs suddenly refused to support him and he sat down on the pile of sacks. इतर लोकांसारखी स्वतःची काळजी घेण्याची हुशारी त्याच्यापाशी का नव्हती? त्याचे पाय गारठून गेले आणि पोत्याच्या ढिगाऱ्यावर तो मटकन खाली बसला. The man in the kitchen seemed to have some difficulty in saying what he wanted to Mrs. Addis. He stood before her silently twisting his cap. स्वयंपाकघरातल्या त्या माणसाला त्याला मिसेस ॲडिसच्या जे सांगायचे होते त्याबाबत अडचण वाटत होती. आपली टोपी सारखी करीत तो गप्प उभा होता. Well, what is it? She asks. I want to speak to you, ma'am. काय झाले त्याने विचारले. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे मॅडम. Peter Crouch listened, straining his ears, for his thudding heart nearly drowned the voices in the next room. Oh no! He was sure she would not give him away. If only for Tom's sake. She was a good sort. Mrs. Addis. पीटर क्राउच कान ताणून ऐकू लागला आणि त्याच्या हृदयाच्या धडधडीमुळे पलीकडच्या
खोलीतले आवाज त्याला ऐकू येत नव्हते. निदान टॉमसाठी तरी मिसेस ॲडिस त्याला त्या लोकांच्या ताब्यात देणार नाहीत याची त्याला खात्री होती. मिसेस ॲडिस नक्कीच एक भली स्त्री होती. वेल, शी सेड शार्पली as the man remained tongue-tied, I have brought you bad news, ma'am. काय? त्या इस्माला गप्प राहिलेला पाहून त्या कठोरपणे म्हणाल्या, मी एक वाईट बातमी घेऊन आलो आहे मॅडम. ही एक्सप्रेस चेंज. व्हॉट इट इजंट टॉम, इज इट? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय टॉमबद्दल नाही, हो ना? ही इज आउटसाइड, सेड द कीपर. तो बाहेर आहे, रखवालदार म्हणाला. व्हॉट डू यू मीन, सेड मिसेस ॲडिस अँड शी मूव द डोअर. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? दरवाजा लोटत मिसेस ॲडिस म्हणाल्या. डोंट मॅम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू. नको मॅडम, मी सांगेपर्यंत नको. टोल्ड मी व्हॉट? काय सांगेपर्यंत? ओ, बी क्विक मॅन, फॉर मेर्सीज सेक्स. अँड ही ट्राईड टू पुश पास्ट हिम टू द डोअर. अरे कृपा करून लवकर बोल, असे म्हणत त्याला ढकलून त्या दरवाजापाशी गेल्या. देर इज बीन अ रॉ. ही सेट डाऊन बाय सिंडरवूड. म्हणजे सिंडरवूडपाशी झटापट झाली. तो पुढे म्हणाला, एक माणूस सशाची शिकार करायला आला होता. देर वॉज अ चाप देर इज स्नेरिंग रॅबिट्स अँड टॉम वॉज वॉकिंग विथ द बुरमॅन्स अँड मी अँड ओल्ड क्रॉच. जे बुरमन्स आणि मी आणि म्हाताऱ्या क्रॉचबरोबर टॉम चालत निघाला होता आणि आम्ही आवाज ऐकला, पण त्या काळोखात तिथे कोण आहे हे दिसत नव्हतं. वी हर्ड अ नॉईस अँड देअर इट वॉज टू डार्क टू सी हू इट वॉज डिरेक्टली. ही वॉज अस ही मेड ऑफ, बट वी वीड स्केअर्ड हिम and he let fly with his gun. Made off means run away. Made off means run away. म्हणजे पडून गेल्यावर, जे पडून गेला किंवा पसार झाला. वाट त्याने अचानक त्याने आम्हाला बघितला आणि तो पळाला, पण आम्हाला पाहून घाबरल्यामुळे त्याने बंदूक चालवली. मेड ऑफ बट वी हिड स्केअर्ड हिम अँड ही लेट फ्लाय विथ हिज गन. टॉम सेड मिसेस ॲडिस. टॉम मिसेस ॲडिसला उद्गारल्या. द कीपर हॅड फॉरगॉटन हिज गार्ड अँड बिफोर ही कुड प्रिव्हेंट हर शी हॅड फ्लंग ओपन द डोअर. वाट अडवण्यासाठी आपण उभे आहात हे तो राखणदार विसरला आणि त्याने थांबवण्याआधीच दरवाजा उघडून त्या बाहेर गेल्या होत्या. द मेन आउटसाइड्स हॅड इव्हिडेंटली बीन वेटिंग फॉर द सिग्नल अँड दे केम इन कॅरिंग समथिंग विच दे पुट डाऊन इन द मिडल ऑफ द किचन फ्लोअर. बाहेरचे लोक अर्थात इशाऱ्याची वाट पाहत उभे होते. त्यांनी जे बरोबर आणले होते ते त्यांनी आत येऊन स्वयंपाकघरात जमिनीवर ठेवले. ही इज डीड. तो मरण पावला आहे का? आस मिसेस ॲडिस विदाउट टियर्स. तो मरण पावला आहे का? डोळ्यात टिपूस नसलेल्या कोरड्या डोळ्यांनी मिसेस ॲडिसना विचारले. दे मेन नुडेड. दे कुड नॉट फाइंड अ ड्राय व्हॉइस लाईक हियर्स. त्या लोकांनी होकारार्थी मान हलवली आणि इतका थंड आणि कोरडा आवाज त्यांनी याआधी कधीच ऐकला नसेल. इन द शेड फीटर क्राउच ही हॅड सीज
to sweat and tremble. इकडे त्या छपरीत पीटर क्राउचचा घाम आणि थरथर थांबली होती. Strength had come with despair, for he knew he must despair now. Besides, he no longer wanted to escape from this thing that he had done. निराशेबरोबर हिंमत आली, कारण त्याला आता हताश व्हावेच लागणार होते. त्याचबरोबर त्याच्या हातून जे घडले होते त्या गोष्टीपासून सुटका करून घेण्याचीही त्याची इच्छा नव्हती. ओ टॉम, अँड आय वॉज थिंकिंग इट वॉज वन ऑफ द कीपर्स. ओ टॉम, अरे टॉम, तो कुणीतरी राखणदार होता असे मी समजत होतो. अरे टॉम, अँड इट वॉज यू दॅट गॉट इट फ्रॉम मी. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. म्हणजे तो तू होतास, माझा नेम तुला लागला होता, मी आता जगू इच्छित नाही. अँड इट लाईफ वॉज स्वीट, फॉर देअर वॉज अ वुमन ॲट टीचरस्ट, अ वुमन ॲज फेथफुल टू हिम ॲज टॉम, who would go with him to the world's end even now. पण अजून जगण्याची आशा संपली नव्हती. टिस्टसमध्ये एक अशी स्त्री होती जी टॉम इतकीच निष्ठावान आणि शब्दाला जागणारी होती. आता देखील जीवनाच्या अंतापर्यंत ती तिला साथ देणार नव्हती. मात्र त्याने त्याचा विचार आता करता कामा नये. त्याला तो अधिकार नव्हता. बट ही मस्ट नॉट थिंक ऑफ हर. ही हॅड नो राईट. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर वॉट ही हॅड डन. त्याला तो अधिकार नव्हता. त्याने जे केले होते त्याची भरपाई स्वतःचे प्राण देऊनच होऊ शकली नसती. Mrs. Addis was sitting in the old basket armchair by the fire. One of the men had helped her into it. मिसेस ॲडिस शेकोटीपाशी जुन्या आरामखुर्चीत बसल्या होत्या आणि त्या लोकांपैकी एक माणसाने त्यांना आधार देऊन तिथे बसवले होते. We all go round to Iron Latch Cottage and ask Mrs. Gain to come down to you. आम्ही आयर्लँड बंगलीकडे जाऊन येतो आणि मिसेस गेनना तुमच्याकडे यायला सांगतो. दिस इज अ टेरिबल थिंग टू हॅव कम टू यू, अँड ॲज फॉर द मॅन हू डीड इट वी हॅव अ मिडलिंग गुड गेस हू इज अँड ही शाल हँग. तुमच्या बाबतीत हे अतिशय भयंकर गोष्ट घडली आणि हे कृत्य ज्याने केले आहे ती व्यक्ती कोण आहे याचा आम्हाला चांगला अंदाज आहे आणि तो नक्की फासावर जाईल. वी डिडंट सी हिज फेस बट वी हॅव गॉट हिज गन. त्यांचा चेहरा आम्हाला दिसला नाही पण त्याची बंदूक आम्हाला सापडली आहे. ही थ्रीव इट इन टू बश वेन ही bolted and I swear that he gun belongs to Peter Crouch, who's been up to no good since the day he was sacked for stealing corn. Sack means dismiss. Sack means dismiss. जे त्या पडून जाताना ते झुडपात फेकून दिली होती ती पीटर क्राउचचीच बंदूक आहे याची मला खात्री आहे, कारण कंसाची चोरी केल्यामुळे कामावरून काढून टाकल्यापासून त्याचे काही बरे उद्योग चालले नाहीत. बट ही कुडंट हॅव नोन इट वॉज टॉम वेन ही डिड इट. ही अँड टॉम ऑलवेज बीइंग बेटर फ्रेंड्स दॅन ही डिझर्व. पण त्याने जेव्हा बंदूक चालवली तेव्हा तिथे टॉम आहे हे त्याला समजले नसावे, कारण त्याची लायकी नसूनही
तो आणि टॉम कायम चांगले मित्र राहिले आहेत. पीटर क्राउच वॉज स्टँडिंग अपराईट नाव लुकिंग थ्रू द क्रॅक ऑफ द डोअर. पीटर क्राउच आता उभं राहून दाराच्या फटीतून आत पाहत होता. मिसेस ॲडिस धडपडत टेबलापाशी उभ्या राहिल्या आणि खाली ठेवलेल्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. पीटर क्राउच वॉज स्टँडिंग अपराईट नाव लुकिंग थ्रू द crack of the door. He saw Mrs. Addis struggle. He her feet and stand by the table, looking and down on the dead man's face. He saw her put her hand into her apron pocket, where she had thrust the key of the shed. जे त्या ठेवलेल्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या आणि त्यांना शेडची किल्ली ठेवलेल्या आपल्या ॲप्रॉनच्या खिशात हात घालताना त्याने पाहिले. दे बुरमॅन्स हॅव गॉन आफ्टर क्रॉच, सेड विडलर नर्वसली, ब्रेकिंग द सायलेन्स. बुरमन्स क्राउचला शोधायला गेले आणि शांततेचा भंग करीत व्यवस्थितपणे विडलर म्हणाला. दे would thought he had broken through the wood Aaron Lanch way. There is no chance of his having been by here. You haven't it seen him tonight, ma'am? जंगल ओलांडून आयर्लंडच्या दिशेने तो गेला असावा असा त्यांचा अंदाज आहे. तो इथे आला असण्याची काही शक्यता नाही ना. आज तुम्ही त्याला पाहिलं होतंच का मॅडम? There was a pause. क्षणभर शांतता पसरली. No, said Mrs. Addis. I haven't seen him, not since Tuesday. She took her hand out of her apron's pocket. जे नाही, मिसेस ॲडिस म्हणाल्या, मंगळवारनंतर मी त्याला पाहिले नाही असं म्हणत त्यांनी ॲप्रॉनच्या खिशातून हात बाहेर काढला. Well, we all be getting around and fetch Mrs. Gain. Reckon you will be glad to have her. ठीक आहे, आम्ही जातो आणि मिसेस गेनना घेऊन येतो. त्या आल्या तर तुम्हाला थोडं बरं वाटेल असं आम्हाला वाटतं. मिसेस ॲडिस नुडेड. मिसेस ॲडिस यांनी मान डोलावली. विल यू कॅरी हिम इन देअर फर्स्ट. प्रथम तुम्ही त्याला आतमध्ये नेऊन ठेवता का? अँड शी पॉइंटेड टू द बेडरूम डोअर. बेडरूमच्या दाराकडे निर्देश करीत त्या म्हणाल्या. द मेन पिक अप द स्ट्रेचर अँड कॅरीड इट इन टू द नेक्स्ट रूम. दे सायलेंटली इच रंग द मदर by the hand and went away. प्रथम तुम्ही त्याला आतमध्ये नेऊन ठेवता का? बेडरूमच्या दाराकडे निर्देश करीत त्या म्हणाला. राखणदारांनी स्ट्रेचर उचलले आणि पलीकडच्या खोलीत नेऊन ठेवले. मग मूकपणे एकेकाने त्या माऊलीचा हाती घेऊन आपुलकीने घट्ट दाबले, हातावर थोपटले आणि ते निघून गेले. रंग मीन्स हिअर मीन्स. रंग हिअर मीन्स तिथं अर्थ घ्यायचा. शी वेटेड अंटील दे हॅड शट द डोअर. देन शी कम टुवर्ड्स द शेड. दरवाजा बंद करून ते निघून जाईपर्यंत त्या थांबून राहिल्या आणि मग त्या शेडच्या दिशेने आल्या. क्राउच वन्स मोर फेल अ शिवरिंग. शिवरिंग. ही couldn't bear it. No, he would rather be hanged than face Mrs. Addis. He heard the key turn in the lock
अँड द नियरली स्क्रीम. जे क्राउच पुन्हा एकदा भीतीने कापू लागला. आता त्याची सहनशक्ती संपत आली. मिसेस ॲडिसनना सामोरे जाण्यापेक्षा फाशी गेलेले त्याला परवडले असते. कुलपात किल्ली फिरवताना त्याने ऐकले आणि तो जवळजवळ किंचाळला. इन द लॉक अँड ही नियरली स्क्रीम. स्क्रीम मीन्स किंचाळणे. बट शी डिड नॉट कम इन. पण त्या आत आल्या नाहीत. शी मेअरली अनलॉक द डोअर, देन क्रॉस द किचन with a heavy dragging footsteps and shut herself in the room where Tom was. त्यांनी नुसते दार उघडले आणि आपले जड झालेले पाय ओढत त्या स्वयंपाकघर ओलांडून निघून गेल्या आणि टॉमला ठेवले होते त्या खोलीत जाऊन त्यांनी स्वतःला बंद करून घेतले. पीटर क्राउच knew what he must do. The only things she wanted him to do, the only thing he could possibly do. He opened the door and silently went out. आता काय करायचे ते पीटर क्राउचच्या लक्षात आले. त्यांनी फक्त तेवढेच करावे अशी त्यांची मिसेस ॲडिस यांची इच्छा होती आणि ती एकच गोष्ट तो करू शकत होता. त्याने दार उघडले आणि मुकाटपणे तो बाहेर पडला. दिस रायटर इज Sheila K. Smith. Okay, friends, thank you.